एक भक्त इतक्या मोठ्या संकटात अडकला होता की त्याला जगण्याचीही आशा उरली नव्हती। घरात अन्न नव्हतं, कर्ज वाढलं होतं आणि सगळीकडे अंधार दिसत होता। पण त्याच वेळी स्वामी समर्थांनी असा चमत्कार केला की त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं। ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। एका छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता। तो खूप मेहनती होता, पण त्याच्या नशिबात नेहमीच संकटे होती। एक वर्ष पाऊसच पडला नाही, शेती वाळली, घरात अन्न नव्हतं, कर्जदार रोज दारात येऊ लागले। रामू खूप चिंतेत पडला। एक दिवस तो खूप दुःखी होऊन गावाबाहेर झाडाखाली बसला होता। तेवढ्यात तिथे एक तेजस्वी संत आले। ते होते स्वामी समर्थ। रामूने त्यांना नमस्कार केला आणि रडत म्हणाला, महाराज, माझं सर्व काही संपलं आहे, मला वाचवा। स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते। ते हसले आणि म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। रामूला थोडा दिलासा मिळाला, पण त्याला अजूनही चिंता होती। दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आपल्या शेतात गेला। आकाश स्वच्छ होतं, पावसाचा काहीच पत्ता नव्हता। पण अचानक आकाशात ढग जमू लागले, वारा सुटला आणि जोरदार पाऊस पडू लागला। रामू आश्चर्याने आकाशाकडे पाहत राहिला। त्याची शेती पुन्हा हिरवीगार झाली। तो आनंदाने स्वामी समर्थांकडे धावला। महाराज, तुम्ही माझं जीवन वाचवलं। स्वामी शांतपणे म्हणाले, हे सर्व परमेश्वराच्या इच्छेने झाले। काही दिवसांनी आणखी एक संकट आलं। रामूचा लहान मुलगा खूप आजारी पडला। गावातील वैद्यांनी प्रयत्न केले, पण काही फायदा झाला नाही। रामू आणि त्याची पत्नी रडत स्वामी समर्थांकडे गेले। महाराज, आमच्या मुलाला वाचवा। स्वामी समर्थांनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, श्री स्वामी समर्थ म्हणा। रामू आणि त्याची पत्नी मनापासून जप करू लागले। थोड्याच वेळात मुलाने डोळे उघडले। हळूहळू तो पूर्ण बरा झाला। रामूच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले। त्याला आता पूर्ण विश्वास बसला होता, स्वामी समर्थ हे साधे संत नाहीत, ते दत्तावतार आहेत। त्या दिवसापासून रामू रोज स्वामींचं नाव घेऊ लागला। त्याच्या आयुष्यात हळूहळू सर्व काही ठीक होऊ लागलं। कर्ज फेडलं गेलं, घरात आनंद परत आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात श्रद्धा निर्माण झाली। स्वामी समर्थ नेहमी सांगत असत, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि नामस्मरण करा। ते म्हणत असत, जो मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो, त्याच्या संकटात मी ढाल बनून उभा राहतो। ही गोष्ट फक्त रामूची नाही, आजही लाखो भक्तांचा अनुभव आहे। स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येतात। म्हणूनच आपणही मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला अशी स्वामी समर्थांची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ।